चौपाटीवर झालेल्या एका मोठ्या सभेमध्ये, नेहरूंच्या सभेमध्ये, चौपाटीवर झालेल्या सभेमध्ये सखा पाटील जे मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते असं म्हणाले की यावश्चंद्र दिवाकर मुंबई महाराष्ट्राला मिळू शकणार नाही. म्हणजे चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं सखा पाटील म्हणाले. असं सखा पाटील सभेत म्हणाले. लोकांनी सभा उधळून लावली. म्हणजे माझी मैना गावाकडे राहिली ही जी लावणी आहे अण्णाभाऊंची, ती लावणी नाहीये. त्यातली शेवटची जर ओळ पाहिली तर बेळगाव कारवार महाराष्ट्रामध्ये आलं नाही याचं दुःख व्यक्त करणं आहे. म्हणजे कलावंताला भूमिका असावी का, कलावंताला काय भूमिका असावी आणि ती मुंबई त्याला आपली का वाटावी. बाबासाहेबांनी एक अत्यंत चांगला मुद्दा मांडला होता त्यांच्या एका लेखात की कलकत्ता बंगाल्यांचा आहे, मद्रास तमिळ लोकांचा आहे, मग मुंबई मराठी लोकांची काय आहे. तर मुंबईला पाणी कुठनं येतं, महाराष्ट्रातनं येतं. मुंबईला अन्नधान्य कुठनं येतं, महाराष्ट्रातनं. मुंबईला वीज महाराष्ट्रातनं येते. मुंबईला पालेभाज्या महाराष्ट्र, सगळं मुंबई ही ऑर्गॅनिकली महाराष्ट्रावर अवलंबून आहे. आणि म्हणून एरवी भाषावार प्रांतरचनेबद्दल खूप सकारात्मक नसणारे बाबासाहेबांनी सुद्धा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनमध्ये च्या लोकांना ह्या लढ्यात उतरवलं. नवीन जेन्झीज आहेत बघा, आता आमच्या ऑफिसमधून येणार आहे, त्यांना ते काय माहिती नाही. बेसिकली त्यांना त्याच्यात काही इंटरेस्टच नाही आहे. मराठी जी जेनझी मुलं आहेत किंवा मिलेनियल, म्हणजे माझ्या मुलाला पण नसेल माहिती. देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं हे माहीत नसेल तर आपण नालायक आहोत जगण्यासाठी. तसं ही मुंबई जर महाराष्ट्राला कशी मिळाली हे जर आपल्याला माहीत नसेल मराठी माणूस असून, तर आपण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहण्यासुद्धा नालायक आहोत. कारण की इथं रक्त सांडलं लोकांनी येऊन आपल्यासाठी, मुंबई महाराष्ट्रामध्ये राहावी यासाठी. मुद्दा राजकीय नाही आहे. मुंबईमध्ये उद्या कोणाचाही महापौर हो, तो खान हो, बाण हो, अजून कोणी मेहता हो, शहा हो, किंवा मराठी असलेला अगदी काय देशमुख, पाटील, कदम, कुलकर्णी, देशपांडेंपासून कांबळे, सोनकांबळे, अजून कोणी हो. मुद्दा हा आहे की आपण आपल्या रियालिटीपासून, आपल्या जगण्यापासून किती लांब जातो. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आत्ता मुंबईच्या हुतात्मा स्मारक परिसरामध्ये आहे. हे हुतात्मा स्मारक मराठी माणसानं मुंबईसाठी दिलेल्या संघर्षाचं प्रतीक आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी मराठी माणसाला संघर्ष करावा लागला, रक्त सांडावं लागलं. अर्थात 107 हुतात्मे झाले आणि त्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आता पुन्हा एकदा मुंबईच्या सत्तेची लढाई सुरू आहे आणि ती लढाई राजकीय पक्षांमध्ये आहे. मराठी पक्षांचा वसा घेऊन शिवसेना आणि मनसे पुन्हा एकदा एकत्र आली आहे आणि अर्थात विकास आणि मोदींचा ब्रँड घेऊन भाजप त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. पण प्रत्येक निवडणुकीमध्ये मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरू आहे अशा पद्धतीची आवईही पण उठते आणि दुसऱ्या पद्धतीनं त्याच मुद्द्यावरती इलेक्शन लढली पण जाते. पण बेसिकली ज्यावेळेला आपण मुंबईमध्ये राहतो, ज्यावेळेला आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यावेळेला हे जे हुतात्मा स्मारक आहे, हे हुतात्मा स्मारक आपल्याला त्या संघर्षाची रोज जाणीव करून देत असतं. हे हुतात्मा स्मारक ज्याच्यावरती एक अंग जे आहे त्याचं ते शेतकऱ्याचं आहे आणि दुसरं जे आहे ते कामगाराचं आहे. या मुंबईमध्ये कामगार आणि शेतकरी या दोघांनी यशस्वीरित्या लढा देऊन ही मुंबई वाचवली, नव्हे तर परप्रांतीयांच्या ताब्यातून हिसकावून हक्कानं मिळवली. पण आता ती मुंबई आपली राहील का हा प्रश्न विचारला जातोय. आणि म्हणून प्रश्न असा आहे की कळालं पाहिजे लोकांना की मुंबई महाराष्ट्राला मिळाली तरी कशी. कारण बऱ्याच लोकांना हा इतिहासच माहिती नाही आहे आणि त्यामुळे मोठी गडबड होती. एका पोर्टलवरती त्याबद्दलची एक सिरीज आलेली होती हुतात्मा नावाची. पण आपल्याला कल्पना आहे की गेल्या 4-5 दिवसांपासून माहिती येते की ती अचानकपणे ऑफ एअर करण्यात आली किंवा काढून टाकण्यात आली. अर्थात त्यामध्ये मराठी माणसाचा रक्तरंजित इतिहास जो होता तो मांडलेला होता, पण आता इलेक्शनच्या काळामध्ये तो अडचणीचा वाटला असता, त्यामुळे कदाचित ती त्या पोर्टलवर आता दिसत नाहीये. पण तो नेमका इतिहास आहे काय, आपल्याला मुंबई मिळाली कशी, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपल्यासोबत मराठी अभ्यास केंद्राचे संचालक आणि मराठीसाठी खरं तर झटणारे दीपक पवार सर आहेत. पवार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर हे हुतात्मा स्मारक जाता येतं, इकडे फ्लोरा फाउंटन आहे, इथं हुतात्मा स्मारक आहे. याची आठवण नोव्हेंबरमध्ये केवळ पुष्पचक्र अर्पण करणं याच्या पलीकडे काही होत नाही. पण मला एक जाणून घ्यायचं आहे की मुंबई महाराष्ट्राला मिळावी हा संघर्ष जो आहे तो बेसिकली चालू कधीपासून झाला, नेमका काय इतिहास आहे.
अभिजित, मुंबई महाराष्ट्राला मिळावी हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष स्वातंत्र्याच्या आधीचाही आहे, पण त्याला जे टोक आलेलं आहे ते स्वातंत्र्याच्या नंतर, विशेषतः राज्य पुनर्रचना आयोगाच्या स्थापनेनंतर आलेलं आहे. थोडी जर आपण पार्श्वभूमी बघितली तर आत्ता जे मुंबई शहर आपण महाराष्ट्राचा भाग, महाराष्ट्राची राजधानी म्हणून पाहतो, हा मुंबई प्रांताचा भाग होता. मराठवाड्याचा जो प्रांत आपला आहे तो निजामाच्या हैदराबादचा भाग होता. विदर्भ जो आहे तो सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरारचा भाग होता. अशा पद्धतीनं आत्ताचा जो प्रशासकीय चौकटीमधला सगळा महाराष्ट्राचा भाग आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये विखुरला होता. याचं कारण ब्रिटिशांनी सगळा भारत एक दिवशी जिंकलेला नाही आहे. जसजसं त्यांनी जिंकलं तसतसं प्रशासकीय सोयीसाठी त्यांनी हे केलं. पण ज्या वेळेला मी यासाठी स्पेसिफिक काही गोष्टींवरती येतोय की लोकांना लगेच तातडीनं कळायला पाहिजे की ज्यांना अर्ध्या तासामध्ये हे जाणून घ्यायचे की मुंबई महाराष्ट्राला कशी मिळावी. आधी तर गुजरात सकट महाराष्ट्र हा एकमेव प्रांत होता. मग आपल्याला भाषावार प्रांत रचनेचा सगळा मुद्दा पुढे आला. मग त्याच्यामध्ये मुंबई जी आहे ती महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव कसा होता, म्हणजे तिथं तो संघर्ष नेमका काय कसा सुरू? भाषावार प्रांतरचनेबद्दल ना अभिजित, स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून म्हणजे गांधींच्या काळापासून भाषावार प्रांतरचना व्हावी असंच सगळ्यांचं मत होतं. पण फाळणी झाली आणि त्यावेळेला लोकांना असं वाटलं की धर्मामुळे जर एवढं नुकसान होऊ शकतंय तर भाषेमुळे अधिक होईल. त्यामुळे मग दार कमिशन आलं, JVP कमिटी आली आणि या सगळ्यांनी असं म्हटलं की भाषावार प्रांतरचना करावी पण आत्ता नको. आणि त्या JVP कमिटीनं असं म्हटलं की करायचंच झालं तर आंध्र प्रदेशचं राज्य करा. या आंध्र प्रदेशच्या राज्यासाठी पोट्टी श्रीरामुलू यांनी उपोषण केलं आणि ते 53 दिवसाच्या पेक्षा जास्त उपोषणावर राहिले. तेव्हा नेहरू संसदेत असं म्हणाले होते की या प्रकारची जी शस्त्र आहेत ही शस्त्र स्वातंत्र्यानंतर आपल्याच लोकांच्या विरुद्ध वापरायची नाहीत. पोट्टी श्रीरामुलूंचं निधन झालं आणि त्यानंतर तेलुगू प्रदेशामध्ये जो हिंसाचार उसळला त्यातनं भारत सरकारला आंध्र प्रदेश हे पहिलं भाषिक राज्य करावं लागलं. आणि मग लोकांना असं वाटलं की रस्त्यावर आल्याशिवाय राज्य मिळत नाही. मग भाषावार प्रांतरचनेसाठी राज्य पुनर्रचना आयोग आला फजल अलींचा, ज्याच्यामध्ये हृदयनाथ कुंजरू आणि KN पणीकर होते. त्यांनी 2 वर्षानंतर त्यांचा अहवाल दिला. त्या अहवालाच्या बाबतीमध्ये यदी फडक्यांनी त्यांच्या 20व्या शतकातल्या महाराष्ट्राच्या 6, 7 आणि 8 या खंडामध्ये हळूहळू मुंबई महाराष्ट्राला दिली जाणार नाही हे कसं त्या अहवालामध्ये अहवाल येण्याच्या आधीच लीक केलं गेलं ह्याच्याबद्दलचा तपशील दिलेला आहे. आणि फडके सरांनी त्यांचं PhDचं कामच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावर केलेलं आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला मुंबई दिली जाणार नाही, कदाचित ती वेगळी ठेवली जाईल. याच्यामध्ये 3 माणसं महत्त्वाची आहेत, गांधी, पटेल आणि नेहरू. अच्छा, हे तिघही महत्त्वाचे, म्हणजे तिघही देशाचे मोठे नेते आहेत. पण गांधींच्या तोंडचं एक वाक्य आहे की सगळ्या लोकांनी जर आपापल्या प्रांताचा विचार केला तर देशाचा कोण करणार. पटेल हे त्या अर्थाने भांडवलदारी वर्गाचे प्रतिनिधी आहेत काँग्रेसमधले आणि गुजराती पण आहेत. त्यामुळे ते मुंबई महाराष्ट्राला मिळावी या बाजूचे नाहीत. नेहरूंचं थोडंसं रोमॅन्टिक डोकं आहे. जसं त्यांना निजामाचं हैदराबाद जे आहे ते भारतात आल्यानंतर ते तसंच राहावं, म्हणजे त्याचं त्रिभाजन होऊ नये असं वाटलं. तसं मुंबईच्या बाबतीत पण त्यांना असं वाटत होतं की जर मुंबई कुठल्याही एका राज्यात गेली, म्हणजे महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये, तर एका राज्यामध्ये जाऊन तिच्या प्रतिभेचा संकोच होईल, तिच्या कॉस्मोपॉलिटनिझमचा संकोच होईल. आणि म्हणून नेहरू त्याच्या विरोधात होते. आणि म्हणून ज्या वेळेला राज्य पुनर्रचनेचा अहवाल आला, राज्य पुनर्रचनेचा अहवाल इतका गमतीशीर आहे की त्याच्यामध्ये मुंबईचा ह्या जो द्वैभाषिक प्रांत आहे मुंबई प्रांताचा, या सगळ्यामधनं विदर्भ वेगळा करावा असं सुचवलं होतं, जसं तेलंगण वेगळा करावा असंही सुचवलं होतं. आणि मुंबईच्या बाबतीमध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही तर मुंबई आणि गुजरात या द्वैभाषिक प्रांताची ती राजधानी राहावी अशा प्रकारची भूमिका होती. हा जो सगळा संघर्ष इथे अभिजित दिसतो आहे हा सगळा संघर्ष त्याच्यानंतरचा आहे. म्हणजे मला आता काय विचारायचंय की ज्या वेळेला मग आता ज्याला मुंबई महाराष्ट्र सकट मुंबईमध्ये असावी अशी मागणी पहिली कधी झाली? संयुक्त महाराष्ट्राची मागणी गत्रेम माडखोलकरांनी 46च्या साहित्य संमेलनामध्ये बेळगावला केली आहे. स्वातंत्र्याच्या पण अगोदर स्वातंत्र्य मिळालं, राज्य पुनर्रचनेच्या पण अगोदर शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद होती. आता त्यावेळेला काँग्रेसवाले जे होते, शंकरराव देव असतील, काकासाहेब गाडगीळ असतील, हे सगळे संयुक्त महाराष्ट्रवादीच होते. पण तोपर्यंत त्यांना नेहरूंचा अंतिम कल काय आहे याच्याबद्दल क्लॅरिटी
क्लॅरिटी नव्हती आणि नेहरूंच्या विरोधात जाण्याचं धाडस अनेकांकडे नव्हतं. म्हणजे काकासाहेबांकडे होतं, शंकररावांकडे होतं, पण बाकीच्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे ज्या वेळेला असं ठरलं की द्वैभाषिक राज्य व्हावं, त्या द्वैभाषिक राज्याची मुंबई ही राजधानी व्हावी, त्यावेळेला इथे आंदोलन झालं आणि आज इथे चौपाटीवर झालेल्या एका मोठ्या सभेमध्ये, नेहरूंच्या सभेमध्ये, चौपाटीवर झालेल्या सभेमध्ये सखा पाटील जे मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते असं म्हणाले की यावश्चंद्र दिवाकरव मुंबई महाराष्ट्राला मिळू शकणार नाही. म्हणजे चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, असं सखा पाटील म्हणाले. असं सखा पाटील सभेत म्हणाले. लोकांनी सभा उधळून लावली. मग त्या सभेमध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री पण होते. त्यावेळेचे मुख्यमंत्री, त्यावेळेला मोरारजीच मुख्यमंत्री होते. म्हणजे ते मराठी, गुजराती. ते गुजरात. मोरारजी देसाई हे गुजराती मुख्यमंत्री ते तेव्हा होते. आणि मोरारजी देसाईंना त्यावेळे म्हणजे मोरारजी देसाई गांधीवादी मुख्यमंत्र्याने छातीच्या वर म्हणजे कमरेच्या वर केलेल्या गोळीबारामध्ये आणि शूट टू किल या पद्धतीनं करायला सांगितलेल्या गोळीबारामध्ये हे 107 लोक मेलेले आहेत. म्हणजे हे किती, म्हणजे एका दिवसात हा सगळा हिंसाचार 2-3 वेगवेगळ्या टप्प्याला झालेला आहे. म्हणजे 21 नोव्हेंबर 1956 हा हुतात्मा दिन म्हणून तेव्हापासून आपल्याकडे साजरा होतो. या 21 नोव्हेंबरला पहिल्यांदा गोळीबार झाला आणि त्यानंतरची जर अनेक असे प्रसंग तू पाहिलेस तर असं लक्षात येईल की अनेक ठिकाणी लोक घराच्या बाहेर उभे आहेत आणि लोकांना शूट केलं गेलंय. असं घराच्या बाहेर उभे असले. म्हणजे अनेक अशी उदाहरणं आहेत की लोक म्हणजे शांततेनं येऊन थांबली आहेत आणि गोळीबार झालाय. आणि अशी अनेक माणसं की ज्या माणसांचा एकूण सामाजिक संघर्षाशी संबंध पण नाही अशीही माणसं मारली गेली. म्हणजे त्या ताया झिंकीन नावाच्या एका रिपोर्टरने ह्या जो 107चा आकडा आहे ना ते पण अंडरस्टेटमेंट आहे. खरी जास्त माणसं मारली गेली आहेत असं म्हटलंय, पण आता त्याच्याबद्दलची आपल्याकडे एकूण अकॅडमिक डिस्कोर्समध्ये पण चर्चा झाली नाही. म्हणजे हा जो हिंसाचार झाला तो मोरारजी देसाई यांच्या आदेशानं झाला. मोरारजी देसाई यांच्या पूर्ण आदेशाने. आणि मोरारजी देसाईंनी त्याबद्दलची चर्चा विधिमंडळामध्ये करायला पण नकार दिला. ती चर्चा, त्या संबंधातला अहवाल, याचं कारण त्यांनी या सगळ्या बाबतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं महत्त्वाचं होतं. म्हणजे त्यांच्या समय गांधींचे वारस, ते स्वतःला गुजरातचे, ते गांधींचे वैचारिक वारस म्हणणारा माणूस हा केवळ या राज्यामध्ये मराठी माणसं स्वतःचं राज्य मागतायत, शहर मागतायत, आपल्या राज्याची राजधानी मागतायत म्हणून जर एखादा माणूस इतका हिंस्त्र वागत असेल तर त्याच्या गांधीवादी असण्याबद्दल पण शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे. मला एक दोन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की 107 लोक गेली, पण ज्यावेळेला ही चळवळ सगळी चालू झाली, हा संघर्ष ज्यावेळेला चालू झाला त्याला मी असं ऐकलं की महाराष्ट्रातल्या गावखेड्यातून कामगार आणि शेतकऱ्यांनी येऊन पूर्णपणे या सगळ्या भागामध्ये आंदोलन केली होती. गल्ल्या गल्ल्यांमध्ये काय पोवाडे होत होते, काय गीतं गायली जात होती संयुक्त महाराष्ट्राची. प्रके अत्रे, बाबासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा होता, शाहीर साबळे, अमर शेख, परत अण्णाभाऊ साठे, या सगळ्या मंडळींनी खूप मोठा काय त्याग केलेला आहे. आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रात मुंबई राहावी यासाठी एक मोठा लढा पण उभा केला. संयुक्त महाराष्ट्र परिषद जेव्हा बरखास्त झाली तेव्हा एस.एम. जोशींच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. त्याच्यामध्ये डांगे होते, वारा कोठारी होते, प्रबोधनकार ठाकरे होते. बाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या मार्फत त्याला पाठिंबा दिला होता. भाई उद्धवराव पाटील होते. ही सगळी जी माणसं, म्हणजे अण्णाभाऊंचा यांचा तू उल्लेख केलास, अण्णाभाऊ, अमर शेख, गवाणकर, शाहीर साबळे, या सगळ्या लोकांनी, म्हणजे हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंटचे लोक नव्हते. या माणसांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे माझी मैना गावाकडे राहिली, ही जी लावणी आहे अण्णाभाऊंची, ती लावणी नाही आहे. त्यातली शेवटची जर ओळ पाहिली तर बेळगाव कारवार महाराष्ट्रामध्ये आलं नाही याचं दुःख व्यक्त करणं आहे. म्हणजे कलावंताला भूमिका असावी का, कलावंताला काय भूमिका असावी आणि ती मुंबई त्याला आपली का वाटावी. त्यात कामगारांचा उल्लेख आहे, शेतकऱ्यांचा उल्लेख आहे. आणि ह्या स्मारकामध्ये शेतकरी आणि कामगार का दिसतो. बाबासाहेबांनी एक अत्यंत चांगला मुद्दा मांडला होता त्यांच्या एका लेखात की कलकत्ता बंगाल्यांचा आहे, मद्रास तमिळ लोकांचं आहे, मग मुंबई मराठी लोकांची काय आहे. तर मुंबईला पाणी कुठनं येतं, महाराष्ट्रातनं येतं. मुंबईला अन्नधान्य कुठनं येतं, महाराष्ट्रात. मुंबईला वीज महाराष्ट्रातनं येते. मुंबईला पालेभाज्या सगळं मुंबई ही ऑर्गॅनिकली महाराष्ट्रावर अवलंबून आहे. आणि म्हणून एरवी भाषावार प्रांतरचनेबद्दल खूप सकारात्मक नसणारे बाबासाहेबांनी सुद्धा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनमध्ये च्या लोकांना ह्या लढ्यात उतरवलं, सगळे समाजवादी. मला हा प्रश्न पडतो इथं की मग गुजराती नेत्यांना किंवा त्यावेळेला पंतप्रधान असलेल्या नेहरूंना असं का वाटत होतं की
मुंबई जी आहे ती गुजरात प्रांतात गेली पाहिजे, काय कारण होतं? काय आहे, दोन कारणं होती. एक म्हणजे गोविंद वल्लभ पंतांनी संसदेमध्ये असं म्हटलेलं आहे, की आम्हाला हे जे करायचं आहे, हा एक प्रयोग करतोय आम्ही महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र आणि गुजरातचं. आता महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचीच ह्या प्रयोगासाठी निवड का व्हावी, याला काही लॉजिक नाही आहे. पण हे त्यांचं म्हणणं होतं. एक साधी गोष्ट अशी होती, की शक्य झाल्यास मुंबई शहराचा केंद्रशासित प्रदेश व्हावा. शक्य झाल्यास मुंबईचं वेगळं राज्य व्हावं किंवा शक्य झाल्यास मुंबई गुजरातला मिळावी त्या त्या क्रमाने. पण शक्यतो मुंबई महाराष्ट्राला काय मिळू नये, कारण तिचा जो तथाकथित कॉस्मोपॉलिटन चेहरा आहे, या मराठी कामगारांच्या चेहऱ्याखाली झाकला जाईल, अशा प्रकारची एक भावना नेहरू आणि इतर काँग्रेसवाल्या मंडळींची होती. आणि त्यामुळे जोपर्यंत 1957च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीनं काँग्रेसला जवळपास नाक घासायला लावलं नाही, तोपर्यंत काँग्रेसवाल्यांना हे पटलं नाही की आपण संयुक्त महाराष्ट्र दिला पाहिजे. त्याही वेळेला भांडवलदार आणि तशा पद्धतीच्या उद्योजकांची किंवा त्या लोकांची मुंबई मिळावी म्हणून किंवा मुंबई त्यांच्या ताब्यात राहावी म्हणून आग्रह होता. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जो बॉम्बे क्लब निर्माण झाला उद्योगपतींचा, या सगळ्यांनाच राज्यव्यवस्थेनं आपल्यावर किमान ताबा ठेवावा उद्योग जगतावर. आणि महाराष्ट्रासारखं राज्य निर्माण झालं तर उद्योग जगतावर अधिक ताबा राहू शकेल राज्यव्यवस्थेचा. आणि भांडवलदारांना अधिक सोयीची रचना ही कॉस्मोपॉलिटन शहराची किंवा सिटी स्टेटची, नगर राज्याची अशा प्रकारची आहे. याच्यामुळे ह्या सगळ्या मंडळींचा विरोध होता. आणि नेहरूंचं असं दिसतं की नेहरूंच्या डोक्यामध्ये जो एक इंटरनॅशनलिझम, एक प्रकारचा कॉस्मोपॉलिटनिझम जो रोमॅन्टिक आहे, आणि महाराष्ट्राचं या शहराशी असलेलं ऑर्गॅनिक नातं, आणि कामगार आणि शेतकरी गरज पडली तर किती त्याग करू शकेल याची धमक त्यांनी नीट अनुभवली नव्हती. आणि त्यामुळे नेहरूंनी मराठी लोकांना अंडर एस्टिमेट केलं. अंतिमतः त्यांच्या हे लक्षात आलं की निवडणुका 62च्या जिंकायच्या असतील आणि महाराष्ट्र स्वतःच्या ताब्यात ठेवायचं असेल, स्वतःच्या म्हणजे पक्षाच्या, तर महाराष्ट्र देण्याशिवाय काहीही पर्याय नाही. म्हणजे नेहरूंनी किंवा यशवंतराव चव्हाणांनी प्रेमापोटी महाराष्ट्र दिलेला नाही आहे, संघर्षापोटीच दिलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे बरेच लोक असं म्हणतात बघ की चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. खरं तर महाराष्ट्राचा मंगल कलश डांगे, SM जोशी, वारा कोठारी, प्रबोधनकार ठाकरे, उद्धवराव पाटील या मंडळींनी आणला आहे. त्यांनी तो मेहनतीने आणला आणि चव्हाणांना तो आयता मिळाला, कारण तेव्हा ते सत्तेत होते. मला एक गोष्ट की त्या काळामधल्या अत्याचारांबद्दल खूप बोललं जातं. तुम्हाला असा कुठला एखादा प्रसंग सांगता येईल की म्हणजे असे अत्याचार जसे इंग्रजी शासनानं करावे असे अत्याचार आपल्याच सरकारनं लोकांवरती केले मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, का तर त्यांना मुंबई हवी होती महाराष्ट्र? म्हणजे इथे जे गोळीबाराचा प्रसंग झाला, या गोळीबाराच्या प्रसंगामध्ये सुद्धा अशी अनेक माणसं नंतरच्या काळामध्ये दिसलेली आहेत की ती उभी आहेत रस्त्यावर, आणि त्यांना म्हणजे नुसता इशारा देणं, वॉर्न करणं एवढं सहज शक्य होतं, तरीही त्यांना वर गोळ्या घालून, लोकांच्या कवटीत गोळ्या घालून लोक मारली गेलेली आहेत, असा प्रसंग आहे. दुसरा एक्झॅक्ट उलटा प्रसंग जो चळवळवाल्या लोकांनी केला आहे, म्हणजे त्या काळात लोकांनी अफवा पसरवल्या, म्हणजे कुजबूज गँगवाले लोक तेव्हाही असणार, त्यांनी असं एक पसरवलं की गुजराती लोकांना मराठी लोक मारतायत. त्यावेळेला त्या सगळ्यांच्या बरोबर SM गेलेले आहेत, आणि SMनी जाऊन अशा पद्धतीनं तिथल्या गुजराती समाजातल्या लोकांना दिलासा देण्याचं काम केलं आहे. म्हणजे एरवी चळवळ चालवणारे लोक, म्हणजे जर समजा गुजरात्यांनी अशी चळवळ चालवली असती तर मराठी लोकांच्याबद्दल ते एवढे संवेदनशील असते का? तर दोन्ही बाजू आपल्याला दिसतात की सरकारने अत्यंतिक बेपर्वाई दाखवणं आणि चळवळ चालवणाऱ्या लोकांनी अत्यंतिक सहवेदना दाखवणं, ह्या दोन्ही गोष्टी घडलेल्या दिसतात. आता ज्यावेळेला आपण हे सगळं बघतोय, आता मुंबई मिळाली महाराष्ट्राला, हुतात्मा स्मारक उभं राहण्याचा पण एक इतिहास आहे आणि ती पण एक गोष्ट आहे की हे स्मारक कसं उभं राहिलं. आता हे थोडंसं सुशोभित वगैरे दिसतंय, पण जनरली जाता येता या स्मारकाकडे फारसं लक्ष जात नाही. तिथे लिहिलेलं आहे की संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात 21 नोव्हेंबर 1955 रोजी व तदनंतर जे हुतात्मे झाले त्यांच्या स्मरणार्थ संयुक्त महाराष्ट्र समितीने हे स्मारक उभारले. 21 नोव्हेंबर 1961 मुंबई. आणि ही ती म्हणजे यादी आहे त्या मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे जे आहेत ते हुतात्मे कोण आहेत तर त्यांची ती यादी आहे. आणि त्या सर्व लोकांची त्याच्यामध्ये नावं आहेत की जी या रक्तपातामध्ये खरं तर मारली गेली. जे आदेश दिले होते मोरारजी देसाईंनी आणि त्याच्यानंतर जो गोळीबार झाला मुंबईमध्ये, त्या गोळीबारामध्ये ही नावं बघितली तुम्हाला कळेल. सीताराम नानाजी पवार, रामचंद्र लक्ष्मण जाधव, गजानन उर्फ बंडू गोखले,
किंवा पलीकडे म्हात्रे, सीताराम म्हात्रे किंवा देवाजी सखाराम पाटील किंवा इकडे जोसेफ डेव्हिड पेजारकर, म्हणजे सगळ्या जाती धर्मातील लोक होती. चिमणलाल डी शेठ, भास्कर नारायण कामतेकर, रामचंद्र सेवाराम, शंकर खोटे, मोस्टली ही जी सगळी नावं जरी तुम्हाला दिसत आहेत ना, ही नावं मराठी नावं आहेत. आणि या नावांमध्ये काही नावं जी आहेत ती ख्रिश्चन समुदायातली आहेत, काही नावं ही मुस्लिम समुदायातली आहेत, काही नावं तुम्हाला बघायला मिळतील ती पारशी लोक सुद्धा याच्यामध्ये सामील आहेत. आणि हा तो इतिहास आहे. आता गंमत काय आहे की ह्या सगळ्या परिसराची गंमत मला तुम्हाला सांगायची आहे की हा सगळा परिसर हाय प्रोफाईल एरिया आहे. हा सगळा इंग्रजांनी वसवलेला परिसर आहे. या सगळ्या इमारती, या सगळ्या ग्रेड 1 ग्रेड 2 मधल्या इमारती आहेत की ज्या काय एका पद्धतीनं आपण म्हणतो की वास्तू विशारदेचा एक नमुना आहेत उत्तम. आणि त्यामुळे त्याला काही करता येत नाही. आता इथून हे फ्लोरा फाउंटनचं एक हे आहे आणि मग इथून लोक पास होत जातात. आता इथं शेकडो लोक येतात. तुम्हाला काय वाटतं की याच्याबद्दल मराठी लोकांना माहिती आहे की ही मुंबई कशी मिळाली? नाही, फारच कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे 21 नोव्हेंबरला आता आपले लोक येतात. 17 जानेवारीचा जो सीमा भागातला हुतात्मा दिन आहे त्यासाठी येतात. महाराष्ट्र दिनाला येतात आणि गेल्या काही वर्षांमध्ये आता मराठी भाषा दिनाला येतात. त्यामुळे हे 4 दिवस म्हणजे 4 दिवस असे लोकांच्या दृष्टीनं सरकारी आठवणीचे किंवा चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या आठवणीचे आहेत. पण त्याच्या पलीकडे म्हणजे एखाद्या शहाण्या शहरामध्ये, एखाद्या शहाण्या राज्यामध्ये हा संपूर्ण परिसर कदाचित लोकांनी इथे येऊन शांतपणे बसावं, इथे एखादा साऊंड अँड लाईट शो व्हावा, इथलं सगळं ह्या परिसरामध्ये एखादं मोठं म्युझियम व्हावं. म्हणजे ते दादरमध्ये एक म्युझियम आहे संयुक्त महाराष्ट्राचं, पण ते फारसं सक्रिय पण नाही आहे. तर अशा प्रकारे लोकांच्यापर्यंत पोचण्यासाठी जो समकालीन इतिहास आहे तो पोचण्यासाठी आणि आपण मिळवलेला महाराष्ट्र आपल्या स्मृतीत आणि कृतीत राहावा याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ना, त्यामध्ये मराठी समाजाला कमालीचं अपयश आलेलं आहे. सरकारला पण सरकारला तर आलंय. म्हणजे सरकार जसा मोगलांचा इतिहास आपण ठेवला त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की आपल्यावर कोणी अन्याय अत्याचार केला, तसा मुंबई मिळवताना कोणी अन्याय अत्याचार केला ते नाहीये माहिती आपल्याला. आणि ते काँग्रेसवाल्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आता भाजपवाल्यांनी पण ठेवलं पाहिजे. अन्यायाचं स्वरूप बदललेलं असेल पण मराठी माणसांवर होणारा अन्याय हा त्यातला कॉमन फॅक्टर आहे. निश्चितपणे मी काही लोकांना नाही, इथं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना मी फक्त विचारण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही मराठी आहात का? मराठी आहात तुम्ही? हा. अच्छा, तुमचं नाव? एक मिनिट. विशाल. विशाल, हे काय तुम्हाला कल्पना आहे? हा. काय आहे? हुतात्मा स्मारक आहे. कशासाठी, म्हणजे का उभारलं गेलं हुतात्मा स्मारक? ऍक्च्युली ते जे हुतात्मा झालेले आहे 21 नोव्हेंबर 1975 रोजी 55 रोजी जे पण पूर्ण माहिती नाहीये थोडं. नाही मला तर पूर्ण माहिती हे नाही. स्मारक यासाठी आहे की मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जे आंदोलनात आपले प्राण गमावले त्यांच्यासाठी हे स्मारक उभारलेलं आहे. ठीक आहे. आजोबा, हो काका इकडे आहे. एक सेकंड या, एक सेकंड. नको, बरं तुम्ही मराठी आहे ना? हे काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? हुतात्माचा का बरं उभारलं? 1955 ते मुंबईचा याच्यामुळे आपल्या काय त्याला म्हणतात, मुंबई जिंकायला मोरारजी देसाई आला त्यावेळी 105 हुतात्मे पडले क्या ना. बात आहे. एक नंबर, काकांनी व्यवस्थित सांगितले. मोरारजी देसाईंच्या काळात गोळीबार झाला. हा, त्यावेळी हे स्मारक बांधले गेले. किती हुतात्मे झाले? 105. 105. नाव पण लिहिलेले असते त्याच्यावर. नावं लिहिलेली. हा. मुंबई आता महाराष्ट्रामध्ये आहे, पण मुंबईमध्ये मराठी माणसाचं फार तितकंसं वजन राहिलं असं तुम्हाला वाटतं का? नाही, मराठी जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी आहे हा. तोपर्यंत मराठ्यांचं वजन आहे. हा. ज्या दिवशी परप्रांतीय मुख्यमंत्री त्या दिवशी वजन कमी. आणि महापौर सुद्धा मराठीच झाला पाहिजे. हा. कारण पहिला ज्यावेळी मुरली देवरा झाला ना त्यावेळी ठाकरेंनी सपोर्ट केला होता ना, त्यावेळी मुरली देवरा झाला होता. अच्छा, तुम्हाला असं वाटतं का की आत्ताची जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आता मुंबईवरून एवढा सगळा वाद चालू आहे ना, तर इथल्या बऱ्याचशा लोकांना इथून येण्या जाणाऱ्या लोकांना माहिती असेल का हे काय आहे? नाही त्याला पण नसेल माहिती. नाही माहिती? लोक लक्ष देत नाहीत. नाही लक्ष देत नाही. मला 19 सब्जेक्ट टू मुंबई जस्टिस यशवंतराव म्हणजे नेहरू होतं ना, ते पण माहिती आहे. क्या बात आहे. तर ही हो, तुम्ही पण या. परेश तुम्ही काय करता? आय एम आर्किटेक्ट. मी आर्किटेक्ट आहे. अच्छा,
तुम्ही मराठीच आहात. मराठीच किती आहे. वर्ष तुम्ही मुंबईत? मी ते आता इथे मी जॉबला 20 डेज आहे. लास्ट 20 डेज आय एम 20 कमिंग. days. हे तुम्ही जाता येता हे जे लोक आहेत आता तुम्हाला तर कल्पना असेल हे काय आहे, हा ते बरोबर आहे. हुतात्मा चौक आहे. पण कशासाठी उभारलाय वगैरे ते पण माहित आहे. नाही, हो. तुम्हाला माहिती आहे, पण जनरली इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कल्पना नाही माहित त्यांना. आता हे नवीन जेन्झीज आहेत बघा, आता आमच्या ऑफिसमधून येणार आहे. त्यांना ते काय माहिती नाही बेसिकली. त्यांना त्याच्यात काही इंटरेस्टच नाही आहे. मराठी जी जेनझी मुलं आहेत किंवा मिलेनियल त्याला पण नाही. म्हणजे माझ्या इव्हन माझ्या मुलाला पण नसेल माहीत. त्याला सांगून पण इंटरेस्ट होत नाही, कारण त्यांना त्याच्या आजकाल जे बेसिकली राजकारणात इंटरेस्ट त्यांना ठेवायचंच नाही आहे. म्हणून ते वाचतच नाही. त्यांना म्हणजे हिस्ट्री पण राजकारणच वाटतं आजकाल, दुसरं काय नाही. तुम्हाला वाटतं की मराठी माणसाला अजून पण मुंबईमध्ये धोका आहे थोडासा? नाही, धोका नाही. मराठी माणसाने ठरवलं की धोका आहे, आणि जर त्यांनी परत तसं काहीतरी करायचं ठरवलं तर तो काय धोका वगैरे काही नाही आहे. जर त्याला वाटलं तर. पण थँक्यू वाटत थँक्यू नाहीये, पण दॅट्स ओके. चलो थँक्स. थँक्स. तर ही सगळी मंडळी जी आहेत ती आपण बघतोय की बऱ्याचशा जणांना म्हणजे बाहेरच्या लोकांना तर मोस्टली माहित नाहीये. जे वयस्कर आहेत त्यातल्या काही लोकांना माहिती आहे. काही लोकांना विचारू आपण. एक मिनिट. I mean Hari bro. I mean Hari bro. ये क्या है, ये क्या है, ये क्या है, ये पता है? नहीं पता है. तर मी हे जे लोक आहेत ना, हे लोक जे बाहेरचे आहेत, एक्झॅक्टली जे बाहेरचे लोक आहेत, एक्झॅक्टली जे परप्रांतीय आहेत, त्यांना नाही माहिती आहे की हे काय आहे, आणि त्यांना हे माहिती असावं अशी अपेक्षा पण नाहीये. कारण त्यांच्यातल्या कोणी इथं रक्त नाही सांडलेलं आहे. इथं जे रक्त सांडले ह्या मुंबईसाठी ते मराठी माणसांनी सांडलेलं आहे. आता हे जे आय मीन हरी म्हणून गेले ना, तर ते पलीकडं त्या बाजूला जाऊन उभे आहेत, जे इथून दिसतंय मला. तर त्यांना सांगायचं नाहीये किंवा त्यांना माहिती नाहीये. त्यांना कल्पना आहे की ज्यावेळेला आपण इकडे बोट करतोय त्यावेळेला त्यांना अडचण होणार. आणि मगाशी पण आपण बघितलं की जे लोक, मी अगदीच मजूर किंवा बाकीच्या प्रांतातले जे लोक आहेत त्यांना विचारण्याचा प्रयत्न नाही करणार, पण काही लोक आहेत आपल्यासोबत. थँक्यू. अरे थँक्यू. तुम्ही काय करता? आम्ही ते जॉबला आहे. अच्छा, PF ला. तुम्ही तर मराठी आहात. मराठी आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल काय आहे हुतात्मा चौक आहे. हुतात्मा चौक. कशासाठी उभारलं होतं? त्यांचे बळी गेलेले आहेत, बळी त्यांनी दिलेले आहेत मुंबईसाठी. त्यांचं आहे. पण तुम्हाला वाटतं की हे सगळ्या मराठी लोकांना माहिती आहे, सगळ्या परप्रांतीय लोकांना माहिती आहे? परप्रांतीय लोक जे मुंबईत असेल त्यांना माहिती असेल क्वचित, पण मराठी लोकांना माहिती आहे माहिती आहे असेल, मोस्टली असेल. असेल. पण असं वाटत नाही इथं ते काय ते- बोलतोय हा, वाटत नाही, कारण ते फक्त जेव्हा तो दिन येतो तेव्हा तिकडे फुलं असतात, बाकीच्या वेळेस फुलं नसतात ना. बाकी जरा कोणी येत नाही. हा, कोण दिसतच नाही ना. तुम्हाला असं वाटतं की आपल्या म्हणजे मराठी लोकांना हा आपला इतिहास जो आहे तो सांगायला आपण कमी पडलो? नाही, अजिबात नाही. पण कारण मग का असं आहे की आपल्यातल्या बहुतेक लोकांना माहित नाहीये की इथं जाता येता हुतात्मा स्मारक दिसतंय, एक शेतकरी, एक कामगार हातात काय हे घेऊन दिसतोय. त्याचं नाव जे हुतात्मा आहे ते त्याच्या नावावरूनच समजून येतं की हुतात्मा म्हणजे कोणीतरी बलिदान दिले, कोणीतरी आपलं जीवन त्याची आहुती दिली आहे. म्हणजे आणि त्यांच्यासाठी नाही तर समाजासाठी, लोकांसाठी, देशासाठी. तर हे तर सगळ्यांनाच माहीत असायला पाहिजे. असायला पाहिजे. यस, माहिती असायलाच पाहिजे. असायला पाहिजे पण म्हणजे आपल्या दुर्दैवाने म्हणूयात आपण की सगळ्यांना नाही माहिती आहे. म्हणजे हा, कारण आता बघा ना, सगळेजण आपण जातोय, कोणी लक्ष देणार नाही, पण इकडे एक फुल जरी चढलं तर लगेच काहीतरी झालंय. खरं आहे, ही सगळी व्यवस्था आहे. इकडून सरळ लोक येतात, इथं थांबतात आणि पलीकडे निघून जातात. शेवटी असं आहे की हा जो सगळा इतिहास आहे तो इतिहास मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे. भाई, तुम्ही मुंबईचे आहे का? येस. अच्छा, तुमचं नाव? पार्थ भानुशाली. पार्थ हे काय आहे, तुम्हाला कल्पना आहे? बघितलेलं ना मी कधी. नाही पाहिलेलं. अच्छा, तुम्ही हे जाता येता तुम्हाला कधी नजरेस पडलेलं? नाही, माझा ऍक्च्युली रूट नाही ना. अच्छा, तुमचा रूट नाही. नाही, मी तुम्ही- CST वरून जातो. सीएसटी वरून जातो. पण जनरली माहिती आहे मुंबईत जे लोक राहतात त्यांना माहिती आहे. तुम्हाला काय? कल्पना आहे काय? नाही, actually मीच हे बरोबर पण आहे मुंबईचं से- local नाही. आणि लोकल नाही आम्ही ना. तुम्हाला माहिती आहे का? ते ना गुजरात ये ना मुंबई पाहिजे होती तेव्हा ते आहे ना, ते काही लोकांनी शहीद घेतली म्हणून. ओके, म्हणजे मुंबईसाठी जो संघर्ष झाला त्या काळामध्ये, तर त्या काळामध्ये ओके ओके. त्या काळामध्ये She's जो not संघर्ष comfortable. झाला हा, हा. तर त्यावेळेला जी लोक मारले गेले त्या संघर्षामध्ये त्यांचं स्मारक आहे, ते हुतात्मा स्मारक आहे. हुतात्मा स्मारक. ओके आणि ओके. ते एक हात जो आहे तो कामगाराचा आणि एक शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्याचा एक आहे. किसान का और एक ते कामगार. तर बघ दिसूनच समजतं. हा, आणि तिकडे नावं पण आहेत. हा, ते सर्व नाव आहे. ठीक आहे. बघा, हे गंमत आहे की ज्या वेळेला मी आता जास्त नाही मी थँक्यू सर, थँक्यू. तर मुद्दा असा आहे की मला हे काही कोणाची परीक्षा घ्यायची नाहीये. हा परीक्षा घेण्याचा विषय नाहीये.
देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं हे माहीत नसेल तर आपण नालायक आहोत जगण्यासाठी. तसं ही मुंबई जर महाराष्ट्राला कशी मिळाली हे जर आपल्याला माहीत नसेल मराठी माणूस असून, तर आपण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहण्यासुद्धा नालायक आहोत. कारण की इथं रक्त सांडलं लोकांनी येऊन आपल्यासाठी, मुंबई महाराष्ट्रामध्ये राहावी यासाठी. मुद्दा राजकीय नाही आहे. मुंबईमध्ये उद्या कोणाचाही महापौर हो, तो खान हो, बाण हो, अजून कोणी मेहता हो, शहा हो, किंवा मराठी असलेला अगदी काय देशमुख, पाटील, कदम, कुलकर्णी, देशपांडेंपासून कांबळे, सोनकांबळे, अजून कोणी हो. मुद्दा हा आहे की आपण आपल्या रियालिटीपासून, आपल्या जगण्यापासून किती लांब जातो. आणि हे त्याचं हे स्मारक जसं हुतात्म्यांनी आपल्याला दिलेल्या मुंबईचं जसं ते एक प्रतीक आहे ना, तसं हे जाता येतं तुम्हाला आठवण करून देतं की मी इथं उभा आहे, मी तुम्हाला बघतोय, पण तुम्हाला काय नाही माहिती माझ्याबद्दल. ठीक आहे, ज्यांना मला असं वाटतं की हा एपिसोड बघून पवार सरांनी जी काही माहिती दिली ती ऐकून तुम्ही अजून पुस्तकांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर जास्त डिटेलमध्ये तुम्हाला ते जाणून घेता येईल. धन्यवाद सर, मुंबई तकशी बोलले. धन्यवाद. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण इथे थांबतोय, पण हा एपिसोड केवळ एपिसोड म्हणून केलेला नाहीये. मला जसा पाहिजे होता तसा तो खरंच अजून पण झालेला नाही. आपण परत एकदा कधीतरी करू. पण मुद्दा असा आहे की मुंबई महाराष्ट्राला कशी मिळावी किंवा मिळाली हे तरी कमीत कमी लोकांना माहिती आहे का हे फक्त तपासायचं होतं. आणि कमीत कमी ज्याला हे पाहाल त्याला तरी तुम्हाला कळेल की मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली. कॅमेरामन राजूसह अभिजित, मुंबई तक.